परंतु आपण जसं म्हणतो की कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळं दिसतंय, तसं आमच्या कोल्हापूरच्या माजी पालकमंत्र्याला सुद्धा सगळं पिवळं दिसायला लागलं। त्याची फार मोठी अडचण आहे बंधू। तुम्ही विचार करा, या कोल्हापूरकरांनी त्यांना भरभरून दिलेलं आहे। लहान वयामध्ये त्यांना आमदार केलं, लहान वयामध्ये त्यांना मंत्रीपद दिलं। कोल्हापूरच्या लोकांनी सगळ्या सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये दिल्या। 15 वर्ष महापालिका त्यांच्याकडे आहे, 6 आमदार त्यांचे आहेत, 4 विधानसभेचे आणि 2 विधान परिषदेचे आमदार ते स्वतः आहेत। काय केलं कोल्हापूरकरांसाठी त्यांनी सांगावं? एकही भरीव काम केलं असेल तर आजचे भेंडीचे 3 लाख रुपये मी त्यांना बक्षीस म्हणून द्यायला तयार। काही केलं नाही। 2 मोठे उपकार आपल्यावर केलेले आहेत। थेट पाईपलाईन 14 वर्ष झाले, रामाचा वनवास सुद्धा 14 वर्षांनी संपला होता, पण आमच्या थेट पाईपलाईनचा वनवास अजून सुद्धा संपलेला नाही। रोज एक ठिकाणी लिकेज होते। परवा वादळ आलं, सगळ्या इलेक्ट्रिकच्या वायरी तुटल्या आणि कोल्हापूरच्या पाण्याचा जो पाणी येत होतं ते बंद झालेलं आहे। म्हणजे नेहमी सातत्यानं कोल्हापूरवर अन्याय करण्याचं सत्तेच्या माध्यमातून काम केलेलं आहे। कोल्हापूर अविकसित ठेवण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलेलं आहे। कोल्हापूरमध्ये जी संधी त्यांना मिळाली, डोनेशनचा पैसा आणि भ्रष्टाचाराचा पैशाने मस्ती आलेली आहे, या मस्तीच्या माध्यमातून सगळ्या सत्ता त्यांनी हातात घेतलेल्या आहेत आणि या सत्तेचा गैरवापर करण्याचं काम ते करत आहेत। बंधूंनो, या शहरामध्ये त्यांनी अनेक स्वप्न दाखवली होती। आयटी पार्क आणणार म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम केलं, काही झालं नाही। टोलचं त्यांनी आयर्वीचा टोलच्या पावत्या फाडून त्या टोलच्या प्रकरणामध्ये टपला पाडल्याने जी स्वतः जणू काही कबुली झाली, ग्वाही दिलेली आहे। काय अवस्था आहे कोल्हापूर शहराची? कोल्हापूर शहरातले रस्ते बघा, एक रस्ता सरळ नाहीये। महापालिका 15 वर्ष त्यांच्याकडे आहे। कोल्हापूर शहराच्या कचऱ्याचा प्रश्न बघा, परवा कृष्णराज महाडिक स्वतः त्या कचरा गाडीच्या घंटा गाडीतनं त्या कचरा डेपोपर्यंत गेले आणि सगळी स्टोरी मला सांगत होते। अतिशय बिकट अवस्था आहे। का एवढ्या वर्ष त्यांच्या ताब्यामध्ये सत्ता असताना सुद्धा हे प्रश्न त्यांनी सोडवले नाहीत, हा माझा सवाल त्यांना आहे। आणि अलीकडे तर त्यांना वेगळे स्वप्न पडायला लागलेले, हिंदुत्वेशी वक्तव्य करायचं आणि कोल्हापूरमध्ये आता दंगली होणार आहेत म्हणतात आणि ते म्हणले की त्यांचं बकीट खरं ठरतंय आणि कोल्हापूरमध्ये 2-3 वेळा अशा पद्धतीनं दंगली झालेल्या सुद्धा आपण पाहिलेले। धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करायचं आणि आपली राजकीय पोळी बाजून घ्यायची, हे त्यांचं काम आहे। गोकुळ त्यांच्या ताब्यामध्ये आहे। मी काल परवा पेपरला वाचलं, गोकुळमध्ये वेटरनरी कॉलेज करणार आहेत। आमच्या गोकुळमध्ये वेटरनरी कॉलेज करण्याला मुश्रीफ साहेब काही विरोध नाही, परंतु ते खासगी द्यायचं म्हणून तेव्हा ठराव त्यामध्ये व्हायला लागलेला आहे। आता खासगी देणार म्हणजे कुणाला देणार? देवाय पाटील ग्रुपलाच जाणार, तर तेवढं होऊन देऊ नका साहेब, त्याला आमचा विरोध आहे। अशा पद्धतीचं म्हणजे ज्या पद्धतीनं गगनबावड्याचा कारखाना सहकारी तत्वावर घेतला आणि पुन्हा खासगी केला, अशा पद्धतीनं गोकुळची सुद्धा वाटचाल पुढे चाललेली आहे। म्हणून मी कोल्हापूरकरांना नम्र विनंती करणार आहे की राजकारणाचा धंदा करणाऱ्या या चेहऱ्याला आपण ओळखलं पाहिजे। महाडिक परिवाराचं कुणाचंही काही वैर नाही, कधीही नाही। महाडिक परिवारानं, महाडिक साहेबांनी नेहमी रामायण आणि महाभारतातले दाखले आम्हाला दिलेले आहेत। त्यांच्या भाषणामध्ये कायम आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की भाग्याऐवजी कर्मावर विश्वास ठेवा, ही शिकवण त्यांनी आम्हाला दिलेली आहे। ही शिकवण श्रीकृष्णाने सुद्धा दिलेली होती। त्याच धर्तीवर आम्ही काम करतो, आम्ही कर्मावर विश्वास ठेवतो, आम्ही कामावर श्रद्धा ठेवतो। जय पराजय होत असतो, अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आणि शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी जी घालून दिलेली आहे। मगाशी तुम्ही इथं नाट्य पाहिलं, त्यामध्ये दाखवलं की अन्याय झाला तर त्याला शिरछेद करा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आदेश दिलेला होता। अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आमची सगळी फौज, संपूर्ण महाडिक परिवार आणि संपूर्ण भाजप या ठिकाणी कार्यरत आहे। चांगलं काम करा, चांगला स्वाभिमानी बाणा बाळगा, या पद्धतीने आम्ही काम करतो आहोत। आणि म्हणून भविष्यामध्ये समृद्ध कोल्हापूर, संपूर्ण कोल्हापूर करण्यासाठी आमचा जो प्रयत्न आहे, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला आवश्यक आहे। म्हणून ज्यांना आपण संधी दिली त्यांनी काही केलं नाही, आम्हाला आपण संधी द्या। भविष्यामध्ये महायुतीच्या या सर्व उमेदवार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उभे राहणार आहेत, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे। महायुतीचे कोल्हापूर जिल्ह्यातले 10च्या 10 उमेदवार निवडून आले पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी वज्रमूठ करून आमच्या महायुतीच्या पाठीशी उभं राहावं, अशा पद्धतीचं आवाहन आणि विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।